हॅलो, नमस्कार. मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर रोज नाश्त्याला काय बनवावं म्हणून आपल्याला रोजच प्रश्न पडतो. तर आज आपण रस्सा पोह्यांची रेसिपी बघूया. साहित्य: राई, जिरे, अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कढीपत्ता, मटकी, कांदा चिरला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता अगोदर आपण टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. टोमॅटो बारीक वाटून झाला आहे. आता कढईमध्ये 2-3 पया तेल घातलेलं आहे व राई आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ. नंतर कांदा घालू, कढीपत्ता, नंतर अद्रक लसूण पेस्ट, एक चमचा लाल तिखट व 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर हळद आणि गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण वाटून घेतलेलं टोमॅटोची पेस्ट घालू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान पाणी तेल सुटेपर्यंत. मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटं हे आपण परतवून घेऊ. नंतर मोड आलेली मटकी याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर यामध्ये आपण गरम पाणी घालू. मी पाणी अगोदर तापवायला ठेवलेलं होतं. गरम पाणी घातल्याने रस्स्याला छान तरी येते. चवीनुसार मीठ घालू व रस्सा शिजवून घेऊ. वरून कोथिंबीर घालू. रस्सा शिजतोय तोपर्यंत आपण इथे आता पोहे बनवून घेऊ. पोहे तर सगळ्यांनाच येतात. पोहे मी अगोदर चाळणीने चाळून घेतले व स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये राई घातली आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तेलात भाजून घेतले. शेंगदाणे खरपूस भाजून झाले, त्याच्यात जिरं घातलं, कढीपत्ता, नंतर कांदा हलका नरम होईपर्यंत परतवून घेऊ. गॅस मी इथे फुलच ठेवलेला आहे. नंतर हिरवी मिरची, हळद, 1 चमचा. आता आपण भिजवलेले पोहे याच्यात घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालू. आणि परतवून घेऊ. 3-4 मिनिटं याला आपण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. पोहे आपले छान तयार झालेले आहेत. आता वरून कोथिंबीर घालून घेऊ. तोपर्यंत दुसरीकडे आपला रस्सा पण छान शिजलेला आहे. आता आपण हे वाढून घेऊ रस्सा पोहे. आधी प्लेटमध्ये पोहे घातल्यानंतर त्यावर आपण केलेला मटकीचा रस्सा, नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व फरसाण घालून घेऊ आणि मस्त असे गरमागरम आपले रस्सा पोहे इथे तयार झालेले आहेत.
आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. घ्या खाऊन.